हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण गरिबी कशी दूर करायची ह्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. हे बघा, आपण गरीब म्हणून त्या गरीब घरात जन्माला येण्यात काही चूक नाही, पण आपण मरताना गरीब म्हणून मरता कामा नये, हे माझं मत आहे. आता हे कशामुळे आपण गरिबी दूर करू शकतो? एक म्हणजे दिवस रात्र मेहनत करा आणि बघा, गरिबी घाबरून पळून जाते. आणि मेन आपली गरिबीत काय होते लोकांचं माहिती का? एक टाईपची भीती असते त्यांना. कुठेही चारचौघात बोलायला म्हणा, जायला म्हणा, काही एक्सप्रेस करायला खूप असं एक प्रकारची भीती कायम त्यांचे दडलेली असते. मी कसं बोलू, लोक काय म्हणतील. आता ह्याच्यासाठी आपण पहिलं काय करायचं, स्वतःवर विश्वास ठेवायचा. कितीतरी लोक जन्माला येताना गरिबीत जन्माला आलेली आहेत, पण मरताना ते गरीब म्हणून मेले नाहीत. मग आपण काय करायला पाहिजे? आपण राईट डिरेक्शन मध्ये मेहनत करायला पाहिजे. राईट डिरेक्शन म्हणजे अगदी योग्य मार्गानं जायला पाहिजे. आता योग्य मार्गानं जायचं म्हणजे काय? म्हणजे आपल्या सवयी म्हणा, हॅबिट्स म्हणा. तुम्ही म्हणाल, अहो सवयीनं काय होतं मॅडम? आहे, आपल्या सवयी बदला, चांगल्या सवयी लावून घ्या. सर्व काही बदलते का नाही बघा, सर्व काही बदलते. आणि हे सगळं करत असताना मेन आपण काय करायला पाहिजे म्हणजे कुठलंही काम उद्या करतो, परवा करतो असं प्रोक्रॅस्टिनेशन करायचं नाही. तुम्ही म्हणाल काय होते, आज करायचं काम उद्या करतो म्हटलं आणि उद्या केलं मी काम, काय बिघडते का? हे बघा, फरक पडतो. आज करायचं काम मी आत्ता लगेच केलं आणि नाही उद्या करतो म्हणणारा ना उद्या केलं, खूप फरक पडतो. हे आणि आपल्या मनाला एक सवय होते. ती काय सवय? नाही, आज केलं नाही ते काय उद्या करू शकतो. म्हणजे कुठलंही काम लगेच मनात आलं की करायचं. आपण सोडून दिलं, आपलं अंतर्मन पण म्हणते ते काय आज झालं नाही उद्या कर, काय फरक पडतो? नाही. हा हॅबिट तुम्हाला एट द एंड ऑफ द डे खूप महागात पडतो. त्यामुळे आज करायचं काम आज आत्ता करत जायला पाहिजे आपण. आणि तर उद्या करतो, परवा करतो असं पुढे ढकलायचं नाही. सो हे झालं पहिलं इन क्लिअर. मनात हे करा, हो माझा जन्म झालाय ठीक आहे, पण मला मरायचं नाहीये. मग मला कशा प्रकारे ही गरिबी दूर करायची आहे? मला काय आवडते? मला अभ्यास करायला आवडतो. विचार करा, अभ्यास करायला आवडत असलं तर अभ्यास करा. अहो किती तरी एक्झाम्पल्स आहेत. अहो दारू गाळत होती आई आजी, त्या घरात जन्माला यायच्या आधीच वडील गेलेले. असला मुलगा अभ्यास करून MBBS डॉक्टर बनतो, मग IAS परीक्षा पास होऊन कलेक्टर बनतात. आता सध्या ते कोल्हापूर जिल्ह्याचे कलेक्टर आहेत.
कितीतरी असे एक्झाम्पल्स आहेत आपण शोधून काढले की रिक्षा चालवणाऱ्याचा मुलगा तो IAS बनतो, सायकल रिक्षा चालवणाऱ्याचा मुलगा अहो काय नाही, अहो लिफ्टमन म्हणून काम करणाऱ्याचा मुलगा IAS बनतो. म्हणजे तुम्हाला अभ्यासाची आवड असली तर अभ्यास करून तुम्ही गरिबी दूर करू शकता. हे झालं एक. एखाद्याला नाही मला अभ्यास आवडत, मला बिझनेस आवडतो, मिनिमम एज्युकेशन झाले हे ठरवा, 10वी 12वी काय आहे तर. नाही मला बिझनेस आवडते किंवा मला एखादा स्किल आवडते, कुठलाही स्किल. आता कितीतरी इलेक्ट्रिशियन्स आहेत, प्लंबर्स आहेत, कुठलंही काम किंवा आधी काम करून नंतर आपण कॉन्ट्रॅक्ट्स घेऊन कामं करणारे आहेत, बिझनेस करणारे आहेत. आधी ड्रायव्हर म्हणून लागले, नंतर स्वतःच्या गाड्या घेतल्या, भाड्याने दिल्या, असं करून आपण मोठे बिझनेसमन झालेले आहेत. कुठेही अहो एवढ्या का आपल्याला माहित आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा मुलगा धीरूभाई अंबानी किती मोठे उद्योगपती झाले. म्हणजे आपण आजचा दिवस आपला असा आहे म्हणजे उद्या आपण असंच असणार असं नाही. आपण हे सगळं बदलू शकतो. हो सगळा हा दिवस आपण बदलू शकतो, पण काय पाहिजे, आपले मनातली स्वतःची इच्छा पाहिजे. नाही ते मी काय करायचं, मी असा पैदा झालेला आहे, असा मी जन्माला आलेलो आहे, असा मरणार नाही. आपल्याला स्वतःवर विश्वास पाहिजे. हो मी करू शकतो, मला करायचं आहे, हे पहिलं स्वतःवर विश्वास. आणि ते स्वतःचे विश्वासाप्रमाणे आपण पुढे जायचं, चालायला लागायचं पुढे. नो डाऊट पुढे चालताना अडथळे येतील, चॅलेंजेस येतील, ते सगळ्याला तोंड देत आपण पुढे जात राहायला पाहिजे. मी खूप पूर्वी एक गोष्ट सांगितलेली होती, आज आता परत सांगते का, म्हणजे बरेच आपले नवीन सबस्क्रायबर्स झालेले आहेत किंवा नवीन व्ह्युअर्स आहेत. 2 भाऊ होते टोरंटोमध्ये, अमेरिकेतली गोष्ट आहे. एक भाऊ मोठा करोडपती बिझनेसमन, सगळे लोकांना मदत करणारा, हवं तर करणारा, आपले बायको मुलांना खूप प्रेमानं बघणारा. आणि दुसरा भाऊ काही नाही, दिवसभर दारू नको नशा करणारा, दिसायला अगदी भिकाऱ्यागत राहणीमान त्याचं, असे हे दोघंही होते. लोकांना आश्चर्य वाटलं, दोघे सख्खे भाऊ, पण एवढं डिफरन्स कसं काय ते विचारलं. आधी बिझनेसमन होता त्याला, अरे तुझी ही परिस्थिती आहे, तू एवढा चांगला आहेस, तू कोणाला ह्याचं सगळं श्रेय देऊ शकतोस, कोणामुळे तू हे झालास असा. तो म्हणाला माझे वडिलांमुळे. मग ते दुसऱ्या भावाला, जो कायम दारूचे नशेत असायचा, बायको मुलांकडे लक्ष नाही, बायको सोडून गेली होती वाटते, त्याला विचारलं तुझे हे अवस्थेला कोण कारणीभूत आहे. तो म्हणाला माझे वडील. आश्चर्य वाटलं दोघांचंही, एवढा राहणीमान, वागणं, बोलणं सगळं एवढं फरक, आणि दोघांचंही एकच आहे, वडील, वडिलांमुळे असं झालं. तसं तो गरीब म्हणजे दारू पिऊन व्यसनी मुलगा आहे. तो म्हणाला माझे वडील व्यसनी होते, कधी ते लक्ष दिलं नाही, आमच्याकडे नाही, आईकडे नाही. मग असल्या माणसाचे मुलाकडनं तुम्ही काय अपेक्षा करता. मग दुसरे ते मोठा बिझनेसमन होता, अगदी सगळ्यांना मदत करायचा, अगदी खूप प्रेमळ, आपले बायको मुलांवर एवढं प्रेम. त्याला विचारले तू वडील म्हणतात कसं काय. तो म्हणाला माझे वडील व्यसनी होते,
कधी ते आमच्याकडे लक्ष द्या. आई तरी आम्हाला जेवायला द्यायला नाही मुलांना म्हणून रडत जे काही होतं तर आम्हाला देऊन उपाशी झोपायची. तेव्हा मी ठरवलं मला ह्या माणसासारखं राहायचं नाही. मला काय तर करायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, असं बिलकुल मला जगायचं नाही. त्यामुळे मी म्हणतो माझे वडिलांना मी तसं सगळं बघितल्यामुळे मी लहानपणीपासून ठरवलं आणि आज इथेपर्यंत येऊन पोचलेलो आहे. म्हणजे बघा, गरिबीत जन्माला येणं हे काही आपल्या हातात नाहीये, पण आपण मरताना कसं मरावं हे नक्की आपले हातात आहे. त्यामुळे मी गरीब आहे, माझ्याकडे काही नाहीये म्हणून कोणी रडत बसायची गरज नाही. आपण आपली परिस्थिती बदलू शकतो. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.